determinants of agriculture or the factors which affects on the overall production of the agriculture. मराठीमध्ये त्याला दुसऱ्या प्रकरणाचं नाव आहे कृषीचे नियंत्रक घटक किंवा कृषीवर परिणाम करणारे घटक असं त्याचं टायटल आहे. आणि या संपूर्ण चॅप्टर मध्ये आपण कोणकोणते असे घटक आहेत की जे कृषीवर परिणाम करतात याचा विचार करणार आहोत. जगभर जर आपण सर्वदूर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की संपूर्ण जगात शेतीचं वितरण समान नाही, ते असमान आहे. काही देश मोठ्या प्रमाणात शेती करतात तर काही देश मध्यम प्रमाणात आणि काही देश खूपच कमी प्रमाणात शेती करतात. काही देशांना अतिरिक्त उत्पादन होतं, काही देशांना मध्यम उत्पादन होतं, तर काही देशांना कृषी उत्पादन आयात करावं लागतं. तर हे का होतं, याचं मुख्य काय कारण आहे वगैरे या सर्व घटकांचा आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि त्यामध्ये असे कोणते मुख्य घटक आहेत की ज्याद्वारे कृषी नियंत्रित होते याचा आपल्याला विचार करायचा आहे. संपूर्ण जगभर कृषीचं वितरण हे असमान आहे. प्रामुख्याने ज्या ठिकाणी कृषीसाठी अनुकूल घटक आहेत तेथे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते आणि ज्या ठिकाणी शेतीसाठी प्रतिकूल घटक आहेत तेथे शेती कमी प्रमाणात केली जाते. आता जगाचा संपूर्ण जर आपण विचार केला तर इन जनरल आपण विचार केला तर जे देश किंवा जे प्रदेश विषुववृत्तापासून जवळ आहेत किंवा विषुववृत्ताच्या खूप लांब नाहीत अशा प्रदेशांमध्ये आपल्याला जास्त शेती केल्याचं आढळतं. तर जे प्रदेश विषुववृत्तापासून लांब आहेत, उदाहरणार्थ टुंड्रा प्रदेश असेल, अंटार्क्टिका असेल किंवा इतर भाग जे आहेत ते आर्क्टिक समुद्राच्या किनाऱ्यालगतचे भाग असतील, हे सर्व भाग विषुववृत्तापासून अंतरावर आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी शेती कमी प्रमाणात केली जाते. हे आणि असे अनेक घटक आहेत की ज्याचा आपल्याला आज येथे सविस्तर विचार करायचा आहे. प्रामुख्याने आता आपण त्याचं 5 भागांमध्ये घटकांवर जे घटक आहेत त्या घटकांचं 5 भागांमध्ये विभाजन केलेलं आहे. ते कोणकोणते आहेत त्याचा आपण प्रथमतः विचार करूया. पहिला घटक आहे प्राकृतिक घटक. प्राकृतिक घटकालाच मी अगोदरच सांगितलं की प्राकृतिक घटकालाच नैसर्गिक घटक असे म्हणतात. नैसर्गिक घटकांनाच भौगोलिक घटक असंही म्हणतात. आणि हे घटक मुख्यतः ते एकूणच शेतीवर परिणाम करत असतात. दुसरा घटक आहे हवामानाचा घटक. म्हणजे हवामान कोणत्या प्रकारचं आहे यानुसारही त्या ठिकाणी शेतीवर परिणाम होत असतो. तिसरा घटक आहे आर्थिक घटक. अर्थकारणाशिवाय आपल्याला माहिती आहे की कोणतीही गोष्ट किंवा कोणताही व्यवसाय करताना आपल्याला तिथं पैशाची गुंतवणूक करावी लागते आणि ती पैशाची गुंतवणूक केली तरच आपल्याला तो व्यवसाय करता येतो. चौथा घटक आहे सामाजिक घटक. आपल्याला माहिती आहे की मानव हा समाजशील प्राणी आहे आणि समाजाच्या सर्वच घटकांचा त्या ठिकाणी शेतीवरही परिणाम होत असतो. जसा इतर व्यवसायांवर परिणाम होतो तसंच शेतीवर देखील सामाजिक घटकांचा परिणाम होत असतो. आणि शेवटचा घटक आहे राजकीय घटक. या सर्व घटकांचा आपल्याला येथे या ठिकाणी सखोल अभ्यास करायचा आहे. प्रथमतः आपण पाहणार आहोत पहिला घटक की जो आहे प्राकृतिक घटक. प्राकृतिक अर्थात पर्यावरणीय, अर्थात भौगोलिक, अर्थात नैसर्गिक या घटकांचा आपल्याला प्रथमतः विचार करायचा आहे. आता प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर जगाचे किंवा एकूणच पृष्ठभागाचे किंवा पृथ्वीचे एकूण 5 विभाग पडतात प्राकृतिक रचनेच्या दृष्टिकोनातून. पहिला आहे पर्वतीय भाग, दुसरा आहे पठारी भाग, तिसरा आहे मैदानी भाग, चौथा आहे किनारपट्ट्यांच्या लगतचा भाग आणि 5वा आहे बेटे. या सर्व अंगांनी आपल्याला कृषीवर काय परिणाम होतो किंवा या सर्व अंगांचा भूरचनेचा काय परिणाम होतो. म्हणून प्राकृतिक घटकांमध्ये पहिला जो घटक आहे तो आहे भूरचना कशी आहे. हाऊ इज द रिलीफ ऑफ दॅट पर्टिक्युलर रिजन, हाऊ इज द फिजिओग्राफी ऑफ दॅट पर्टिक्युलर रिजन दॅट डिटरमाइन्स द ओव्हरऑल ॲग्रिकल्चर ऑफ द पर्टिक्युलर एरिया. कोणत्याही प्रदेशाची भूरचना कशी आहे, प्राकृतिक घटक कसे आहेत यावर त्या ठिकाणी
ती त्या ठिकाणची शेती अवलंबून असते. प्राकृतिक घटक जर अनुकूल असतील तर ते भरपूर प्रमाणात शेती होते. प्राकृतिक घटक जर प्रतिकूल असतील तर तिथे कमी प्रमाणात शेती होते. आता याचा आपल्याला सविस्तर विचार करायचा आहे. पहिला आपण विचार करणार आहोत प्राकृतिक घटकांमध्ये. पहिला भूरचना, आणि भूरचनेमध्ये हे 5 घटक: पर्वत, पठारे, मैदाने, किनारपट्टीलगतचे प्रदेश किंवा किनारपट्टीचे प्रदेश, आणि शेवटचा आहे बेटे. तर पहिला पाहणार आहोत भूरचनेमध्ये. पहिला पर्वतीय प्रदेश. आपल्याला माहिती आहे की कृषीसाठी आपल्याला वेगवेगळ्या आंतरक्रिया कराव्या लागतात. आंतरक्रिया म्हणजे काय? हालचाली कराव्या लागतात. शेतीमध्ये वेगवेगळी कामे असतात. त्यामध्ये मशागतीची कामे असतील, पेरणीची कामे, निंदणीची कामे, तण काढण्याची कामे, त्यानंतर पीक काढण्याची कामे, मळणी वगैरे वगैरे, या सर्व. त्यानंतर वाहतूक, बियाण्याची वाहतूक, खतांची वाहतूक, अवजारांची वाहतूक वगैरे वगैरे, या सगळ्या घटना आपल्याला किंवा या क्रिया सर्व कराव्या लागतात. आणि तरच आपल्याला तेथे शेती करणं शक्य होतं. पण जर पर्वतीय प्रदेशांचा विचार केला तर या सर्व क्रिया तेथे मर्यादित स्वरूपात होतात किंवा त्यावर त्याचं नियंत्रण येतं. पर्वतीय प्रदेशांमध्ये आपल्याला माहिती आहे की पर्वतीय प्रदेश हे उंच असतात आणि पर्वतीय प्रदेशांचं ॲक्सेसिबिलिटी जे आहे, म्हणजे आपल्याला तिथे पोहोचण्यासाठी सुलभता नसते. आणि म्हणून तिथे रस्ते नसल्या कारणाने, तिथे सहज पोहोचणं शक्य नसल्या कारणाने पर्वतीय प्रदेश मानवाने शेती करण्यासाठी टाळले आहेत. आता तुम्ही कोणत्याही भूखंडावर किंवा पृथ्वीवरच्या कोणत्याही भागाचं जर निरीक्षण केलं, त्यामध्ये तुम्हाला जर पर्वतीय प्रदेश आढळले तर तिथे शेती आढळणार नाही. त्याचं कारणच हे आहे की तेथे पोहोचणं अवघड असतं. दुर्गम भाग असतो, तो भाग दुर्गम असतो. तिथे मानव सहजासहजी पोहोचू शकत नाही, तिथे वाहतूक करू शकत नाही, तिथे त्याला हालचाली करणं शक्य नसतं, तिथे त्याला पोहोचणं शक्य नसतं. म्हणून पर्वतीय प्रदेश मानवाने शेतीसाठी टाळले आहेत. आणि याचं जर अगदी उदाहरण देऊन विचार करायचा ठरला तर भारतातील आपला हिमालय पर्वत आहे, युरोप खंडातील आल्प्स पर्वत आहे, उत्तर अमेरिकेतील रॉकीज पर्वत आहेत, दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वत आहेत. या सर्व आल्प्स, हिमालय, रॉकीज, अँडीज आणि इतर जे काही पर्वतीय प्रदेश आहे, ॲटलास पर्वत असेल किंवा इतर जे काही पर्वतीय भाग आहेत, ते मानवाने त्या ठिकाणी शेती करण्यासाठी टाळलेले आहेत. तिथे शेती होत नाही. त्यात अगदी भारताचा जरी आपण विचार केला, भारतामध्ये वेगवेगळ्या जे पर्वतीय प्रदेश आहेत, मग त्यामध्ये विंध्य पर्वत आहे, हिमालय पर्वत आहे, आपल्या सह्याद्री पर्वत आहेत, निलगिरी पर्वत आहे. या सर्व प्रदेश आपल्याला त्या ठिकाणी कमी शेतीचे किंवा कमी विकसित असलेले आढळतात. अगदी पूर्वोत्तर जे राज्य आहे ते सर्व हिमालयाने व्यापलेले आहेत. त्यामध्ये आसाम, मणिपूर, मेघालय, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम वगैरे सर्व, मणिपूर, या सर्व प्रदेशांमध्ये पर्वतीय प्रदेश असल्या कारणाने तेथे शेती होत नाही आणि तिथे ती मर्यादा येते. आता यात हा झाला एक उताराचा भाग, म्हणजे अगदी उतार ठरवतो. द स्लोप डिटरमाइन्स वेदर देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ द ॲग्रिकल्चर ऑर नॉट. तर किती मर्यादेपर्यंत पर्वत, आता पर्वत महाराष्ट्रात पण आहे, पठारावर पण आहे. मग किती उंचीचा भाग आपण टाळतो? तर 30 डिग्री लक्षात ठेवायचं कायमस्वरूपी. 30 अंश डिग्री इतका जर उतार असेल, त्याच्यापेक्षा जास्त उतार असेल तर त्या ठिकाणी शेती करता येत नाही. म्हणजे कोणत्याही क्रॉपची सुटेबिलिटी म्हणजे कुठे हे क्रॉप करणं शक्य होतं. जर आपल्याला ऊसाची सुटेबिलिटी शोधायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला असा भाग शोधावा लागेल की 30 डिग्रीचा भाग किती आहे, 30 डिग्री किती प्रदेश आहे हे आपल्याला शोधावं लागेल. तेवढाच फक्त आपल्याला ऊस लागवडी खाली आणता येऊ शकतो. आणि म्हणून जेथे 30 भाग आहे, 30 डिग्रीचा भाग आहे, तिथेच शेती केली जाते, इतर भागात शेती केली जात नाही. आता पर्वत नेमकं कशाला म्हणायचं? तर 600 पेक्षा जास्त ते अगदी 8848 पर्यंत या सर्व प्रदेशाला पर्वतीय प्रदेश म्हणतात. आणि म्हणून 600 पेक्षा जास्तचा भाग किंवा 800 पेक्षा किंवा 900 पेक्षा जास्तचा भाग मानवाने शेतीसाठी टाळलेला आहे. हे पहिलं मुख्य कारण आहे पर्वतीय प्रदेशात शेती होऊ शकत. दुसरं काय कारण आहे? तर दुसरं कारण असं आहे की तेथे आपल्याला माहिती आहे की जसजशी उंच जावे तसतशी तापमान कमी होते. आणि आपल्याला तर पोषणासाठी किंवा प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी तापमानाची गरज असते. फोटोसिंथेसिस त्याशिवाय होऊ शकत नाही.
आणि म्हणून जसजशी उंच जावे तसतसे तापमान कमी होत गेल्याने देखील त्या पर्वतीय प्रदेशात आपल्याला शेती करता येत नाही. पहिलं झालं उतार, दुसरं झालं तापमान, आणि तिसरं आहे मृदेची जी जाडी आहे पर्वतीय प्रदेशात. आपल्याला माहिती आहे की पर्वतीय प्रदेशाचा उतार जास्त असल्या कारणाने तेथील मृदा वाहून येते. ती खालच्या म्हणजे पायथ्यालगत, पर्वताच्या पायथ्यालगत साधते किंवा ती नदी मार्फत, वाऱ्यामार्फत, गुरुत्वाकर्षण प्रक्रियेने, हिमनदी मार्फत वाहून आणली जाते आणि ती मैदानी प्रदेशात साधते. म्हणून पर्वतीय प्रदेशांमधील मृदेची जी खोली आहे किंवा जी जाडी आहे ती जाडी जास्त कमी असल्या कारणाने तेथे आपल्याला पीक लागवड करता येत नाही, शेती करता येत नाही. हे तिसरं कारण आहे. चौथं कारण आहे की जरी आपण त्या ठिकाणी शेती करायचं ठरवलं तरी देखील आपल्याला खूप मर्यादा येतात. पहिली मर्यादा तर ही असते की तिथे मॅनपॉवर कमी असते, उपलब्ध नसते, मजूर तिथे येण्यास तयार नसतो. कारण त्याला माहिती आहे की उतार आहे, चढ आहे, आपल्याला तिथं पोहोचता येणं अवघड आहे, आणि म्हणून मजुरांचा सुद्धा खूप तुटवडा असतो. आपले जे मैदानी प्रदेश आहेत तिथे मात्र भरपूर प्रमाणात, मुबलक प्रमाणात मजूर असतात. त्या तुलनेत पर्वतीय प्रदेशात मात्र राहण्याचं किंवा लोकांचं एकूण प्रमाण जे आहे, लोकसंख्येचं एकूण जे प्रमाण आहे ते खूप कमी असतं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला शेती करता येत नाही. अशी 4-5 कारणं आहेत की ज्यामुळे पर्वतीय प्रदेश मानवाने टाळलेले आहेत आणि त्या ठिकाणी आपल्याला शेती करता येत नाही. हा झाला पहिला घटक. पर्वतीय प्रदेश मानवाने संपूर्णपणे शेती करण्यासाठी टाळलेले आहेत आणि पर्वतीय प्रदेशात शेती होत नाही. आलं लक्षात? कळलं? हॅलो, पर्वतीय प्रदेश कशा प्रकारे मानवाने टाळलेले आहेत हे कळलं का? हो सर. हा, पण आता याला पॉझिटिव्ह एक घटक आहे. काय? की काही जे पिकं आहेत ते मात्र फक्त पर्वतीय प्रदेशातच येतात. अगदी 30°C पेक्षा 30°पेक्षा जास्त उतार असला तरी. सांगता येईल का उदाहरण काय आहे त्याचं? काही पीक चहा. अगदी बरोबर आहे. यानंतर सफरचंद, नंतर कॉफी. हॅलो, कोणतं? कॉफी, आणि नंतर रबर. आलं लक्षात? हे जी 4 पिकं आहे, चहा, कॉफी, रबर आणि सफरचंद, हे जे पिकं आहेत हे मात्र फक्त आणि फक्त पर्वत उतारावर आणि पर्वतीय प्रदेशातच येऊ शकतात, आणि म्हणून मानवाने त्या ठिकाणी त्याचा फायदा घेतलेला आहे. ज्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहेत, उदाहरणार्थ आपल्याकडे चहाचे जे मळे आहेत ते कुठे आहेत? आसाममध्ये आहेत, नागालँडमध्ये आहे, मणिपूरमध्ये आहेत. आणि सफरचंदाच्या बागा कुठे आहेत? जम्मू काश्मीरमध्ये आहेत. रबराचे मळे कुठे आहेत? केरळमध्ये जे पर्वतीय भाग आहेत तेथे आहेत, ब्राझीलमध्ये पर्वतीय भाग आहेत तेथे आहेत, आणि कॉफीचे किंवा इतर जे आहे लागवड ती सुद्धा पर्वतीय प्रदेशातच केली जातात. हे 3-4 जे पिकं आहेत ते मात्र त्याच ठिकाणी होतात की ज्या ठिकाणी पर्वतीय प्रदेश आहेत. कारण त्याला निचऱ्याची जमीन लागते, थंड हवामान लागतं, आणि कमीत कमी मृदा असताना सुद्धा ते येऊ शकतात, आणि म्हणून चहा, कॉफी, रबर याची लागवड मात्र त्या ठिकाणी केली जाते. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात टाटा उद्योग समूह जो आहे त्यांनी चहाचे मळ्यांचा मोठ्या प्रमाणात विकास केलेला आहे. कारण त्याच ठिकाणी यंत्रसामुग्री पोहोचू शकत नाही, जास्त लेबरची आवश्यकता असते, आणि म्हणून त्या ठिकाणी मशागतीसाठी मर्यादा येतात. जर असं असलं तरी सुद्धा टाटा सारख्या उद्योग समूहाने मोठं नेत्रदीपक कामगिरी त्या ठिकाणी केलेली आहे, आणि म्हणून आपल्याला चहाच्या संदर्भात आसाम या राज्यामध्ये भरघोस उत्पादन मिळतं, आणि जास्तीत जास्त चहाची निर्यात आपण त्या ठिकाणाहून करत असतो. अशा प्रकारे जरी मर्यादा असल्या तरी सुद्धा प्राकृतिक घटकांवर मात करून त्या ठिकाणी आपण पर्वतीय प्रदेशामध्ये या 4 पिकांची लागवड करत आलेलो आहोत. ही जगभर केली जाते आणि भारतातही केली जाते. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात जर आपल्याला विचार करायचा ठरला तर कोकणामध्ये जे आहे किंवा गोव्यामध्ये जे आहे तर त्या 30°C पेक्षा 30°पेक्षा जास्त त्या ठिकाणी लागवड करण्याचा प्रयत्न आंबा आणि नारळ या पिकांचा करण्यात आलेला आहे, किंवा आंबा आणि नारळाची लागवड त्या ठिकाणी करण्याचा शासन प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारे पर्वतीय प्रदेशात सुद्धा थोड्याफार प्रमाणात शेती केली जाते, पण ती मात्र मर्यादित आहे, एवढं मात्र निश्चित.
ओके, जायचं पुढे आपण. हॅलो, पुढे जायचं का? हो सर. हा, दुसरा भाग आहे पठारी प्रदेश. पठारी प्रदेश म्हणजे 200 मीटर समुद्र सपाटीपासून 200 मीटर ते 600 मीटर पर्यंतच्या सपाट भागास पठारी प्रदेश हे सपाट असतात, पण त्याला उंची असते विशिष्ट. 200 ते 400 साधारणपणे 400 200 ते 400 मीटर पर्यंतच्या समुद्र सपाटीपासूनच्या सपाट भागास पठार असे म्हणतात. आणि जगभरातले सर्व पठारी प्रदेश हे बहुतांश लाव्हारसाच्या उद्रेकापासून तयार झालेले असल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात उत्पादन देण्यास सक्षम आहेत. शिवाय ज्या पर्वतीय प्रदेशातल्या ज्या मर्यादा आहेत, उदाहरणार्थ वाहतुकीसाठी मर्यादा, मातीची खोली किंवा तापमान, हे सर्व घटक इथे पूरक असतात. म्हणून जगभरातले सर्व पठारी प्रदेश की जे सपाट आहेत, की जे की जेथे काळ्या कापसाची मृदा आढळते, काळी मृदा आढळते, कॉटन, ब्लॅक कॉटन सॉइल अशी मृदा आढळते, त्या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. अगदी भारताचं आपण उदाहरण जर घेतलं तर भारताच्या संदर्भात जे दख्खनचं पठार आहे, की जे 5 राज्यांनी युक्त आहे, 5 राज्यांमध्ये सामावलेलं आहे, या 5ही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आणि त्यामध्ये आपल्या नाशिक जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे. नाशिक हे दख्खनच्या पठारावर आहे. पूर्व जो भाग आहे तो पूर्णपणे दख्खन पठाराचा आहे आणि पश्चिम जो भाग आहे तो सह्याद्री रांगांचा आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्र असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, आंध्र प्रदेश असेल आणि कर्नाटक असेल, या राज्यांमध्ये दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. आणि त्याचं मुख्य कारणच ते आहे की लाव्हारसापासून हे पठार तयार झाल्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात घटक आहेत, मोठ्या प्रमाणात काळी कापसाची मृदा आहे. आणि प्रामुख्याने हे पिकं घेतली जातात की जे काळ्या कापसाच्या मृदेमध्ये येऊ शकतात. उदाहरणार्थ कापूस असेल, तेलबिया असेल, सोयाबीन असेल किंवा इतर जे उडीद, मूग, चवळी, केळी, ऊस यासारखी पिकं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घेतली जातात. आणि म्हणून जगभर जेथे जेथे पठार आहेत तेथे तेथे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. भारताचं जसं दख्खनचं पठार आहे तसंच ब्राझीलचं मोठं पठार आहे, चीनचं मोठं पठार आहे, ऑस्ट्रेलियाचं पठार आहे वगैरे. या सर्व देशांमध्ये जिथे जिथे पठार आहेत तिथे सौदी अरेबियाचं पठार आहे वगैरे, या मोठ्या पठारांवर मोठ्या प्रमाणात विस्तृत स्वरूपात शेती केली जाते. कारण इथे वाहतुकीला सुविधा असतात, मजुरांची उपलब्धता असते, हवामान पोषक असतं, तापमान मुबलक असतं आणि काळी कापसाची पोषक मृदा त्या ठिकाणी आहे. म्हणून तेलबिया, फळवर्गीय पिके, उदाहरणार्थ संत्री सारखी, नागपूरला जशी संत्री होती तशी तेलवर्गीय पिके, फळवर्गीय पिके, चारावर्गीय पिके, अन्नधान्य वर्गीय पिके, या सर्वच पिकांची लागवड या पठारी प्रदेशामध्ये केली जाते. आणि शिवाय केवळ शेतीच केली जाते असं नाही, तर खनिजांचं म्हणजे जगभरात जर आपण खनिजांचं वितरण पाहिलं तर ते पठारांवर जास्त आढळतं. म्हणून खनिजे असल्यामुळे उद्योगधंदे आहेत, उद्योगधंदे असल्यामुळे शेतीला पोषक वातावरण आहे. जेही आपण उत्पादने घेऊ ते उद्योग धंद्यांना पुरवले जातात आणि त्यामुळे खनिजे, उद्योगधंदे आणि शेती अशी ही साखळी या ठिकाणी आहे. आणि म्हणून जगभरातले सर्व पठारी प्रदेशांमध्ये शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आता ही जी आपण हायरार्की जर याचं पाहिली, आपण त्याची जर क्रमवारी पाहिली तर आपण पर्वतीय प्रदेशात खूप कमी प्रमाणात, पठारी प्रदेशात मध्यम प्रमाणात आणि शेवटचा जो आहे मैदानी प्रदेश त्याच्यात सर्वात जास्त प्रमाणात शेती केली जाते. आता याचा आपण कसं ते शेती मैदानी प्रदेशात जास्त केली जाते त्याचा विचार करूया. पठारीचं कळलं का तुम्हाला? पठारी प्रदेशात मध्यम स्वरूपात शेती केली जाते. आता मध्यम काय आहे त्याचं एक कारण आहे का ती जास्त प्रमाणात होऊ शकत नाही, कारण तिथे एक नियंत्रण घटक आहे. बहुतांश पठारी प्रदेश हे मध्यम स्वरूप पर्जन्याचे आहेत किंवा पर्जन्य छायाचे आहेत. आणि म्हणून जरी काळी कापसाची मृदा असली, आपला विदर्भ आणि मराठवाडा पूर्ण ब्लॅक कॉटन सॉइल आहे, परंतु विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये फक्त खरीपाची शेती केली जाते, रब्बीची शेती फारच कमी प्रमाणात होते. त्याचं कारण असं की हा प्रदेश पर्जन्य छायेचा आहे, कमी पर्जन्याचा प्रदेश आहे. आणि म्हणून तेलवर्गीय किंवा पल्सेस, डाळवर्गीय पिके येथे घेतली जातात. तिथे हा नियंत्रक घटक देखील आहे. जरी सपाट प्रदेश आहे म्हणून खूपच शेती होईल असं नाही, तर पाण्याची उपलब्धता मर्यादित स्वरूपात असल्यामुळे
तेथे ही शेती मध्यम स्वरूपात होते आणि म्हणून तो नियंत्रक घटक आहे. पुढचा जो घटक आहे तो मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेश मात्र सर्वात सुजलाम सुफलाम संपन्न अशा प्रकारचे आहेत. शेतीच्या संदर्भात मैदानी प्रदेशात खूप अनुकूल परिस्थिती असते. जर जगातले सर्व मैदानी प्रदेश आपण अभ्यासले तर आपल्या लक्षात येईल गंगेचं खोरं, ब्रह्मपुत्रेचं खोरं, गोदावरीचं खोरं, कृष्णा खोरं, भीमा खोरं या सर्व नद्यांच्या खोऱ्यांमध्ये किंवा मैदानी प्रदेशांमध्ये तेथे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. अगदी आता त्याची जर आपल्याला मैदानाची व्याख्या करायची ठरली तर 0 मीटर पासून म्हणजे समुद्र सपाटीपासून तर 200 मीटरच्या भागास मैदानी प्रदेश असे म्हणतात. आता 0 मीटर ते 200 मीटर कुठपर्यंत असतो तर जेथे नदी एखाद्या समुद्राला किंवा महासागराला जाऊन मिळते तिथपासून ते 200 मीटरचा उंचीपर्यंतचा भाग म्हणजे हा भाग बहुतांश एकतर त्रिभुज प्रदेशांचा असतो किंवा बहुतांश मैदानांचा असतो. जसं गंगेचं मैदान आहे, यामध्ये अगदी आपल्याला उदाहरण द्यायचं ठरलं तर उत्तर प्रदेशचा बहुतांश भाग, उत्तरांचलचा अर्धा भाग, त्यानंतर बिहारचा काही भाग, पश्चिम बंगालचा काही भाग आणि पंजाबचा काही भाग, हे भाग खूप मैदानी आहेत. सखल, सपाट, सुपीक आणि मैदानी अशी तिन्ही चारही गुणधर्म या ठिकाणी शेतीसाठी उपयुक्त ठरतात आणि म्हणून या ठिकाणी जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. हे एक पहिलं कारण आहे. दुसरं कारण की या ठिकाणची मृदा खूप सुपीक असते. मी जर सांगितलं की पर्वतावरून सगळी मृदा खाली वाहून येते आणि ही खाली वाहून येत असताना त्याचं डिसइंटिग्रेशन ऑफ द सॉइल होतं. सॉइलचे तुकडे तुकडे होतात, बारीक कणांमध्ये त्याचं रूपांतरण होतं आणि जितके मृदेचे कण बारीक असतील तितकी मृदा सुपीक असते, जितके मृदेचे कण जाड असतील तितकी मृदा नापीक असते. आणि पर्वतीय प्रदेशामध्ये हे कोर्स मटेरियल असतं किंवा त्याच्या ठिकाणी मातीचे कण सुपीक नसतात, जाडसर असतात, ओबडधोबड असतात. परंतु मैदानी प्रदेशांमध्ये मात्र अतिशय फाईन पार्टिकल्स असतात, अतिशय मृदा सुपीक असते, खूप कण सूक्ष्म असतात. जितके कण सूक्ष्म असतील तितकं मुळांना, पिकाच्या मुळांना आतमध्ये जाणं सोपं जातं आणि म्हणून आपण जे मैदानी भाग पाहतो ते आपल्याला सुपीक आढळतात. त्याचं कारणच ते आहे. जर तुम्ही एखाद्या गावाचा नदी किनाऱ्यालगतचा भाग पाहिला तर त्या ठिकाणची मृदा आणि त्याचबरोबर त्याच वेळेस जर त्याच्या माळरानाच्या कडील भाग पाहिला, माळरानाची शेतीचा भाग पाहिला किंवा मृदेचा पोत पाहिला तर तो पोत आपल्याला लगेच लक्षात येतो की त्या ठिकाणी खूप फरक आढळतो कणांमध्ये, मातीच्या कणाच्या आकारांमध्ये विशेषतः. आणि हे कण जितके बारीक असतील, सूक्ष्म असतील, फाईन असतील तितकी ती मृदा सुपीक समजली जाते आणि जितकी ती ओबडधोबड असतील तितकी ती मृदा नापीक समजली जाते. अगदी आता आपल्याला जर त्या कणांच्या बाबत विचारच करायचा ठरला तर आपण उन्हाळा ऋतूमध्ये बहुतांश शेतकरी शेतीला विश्रांती देतात. त्याचं कारणच ते आहे की जितकं डिसइंटिग्रेट होईल, जितके कण एकमेकांपासून विलग होतील, वेगवेगळे होतील, तितकी ती मृदा सुपीक होते. आणि म्हणून जो शेतकरी उन्हाळा ऋतूमध्ये शेती पडीक ठेवतो त्याच्या पुढील पिकामध्ये म्हणजे पावसाळा ऋतूमध्ये त्याचं पीक चांगलं येतं. तर जो शेतकरी पडीक ठेवत नाही, एकावर एक नंतर सारखी एकानंतर एक पिके घेत असतो, त्याच्या पिकांमध्ये मात्र एवढी गुणवत्ता नसते. त्याचं कारणच ते आहे की डिसइंटिग्रेशन होत नाही, तुकडे होत नाही, फ्रॅगमेंटेशन ऑफ पार्टिकल्स होत नाही आणि म्हणून हे विलगीकरण किंवा तुकडे होण्याची प्रक्रिया नदी किनारी भागात जास्त होत असते आणि म्हणून त्या ठिकाणी ती मृदा सुपीक असते. हे पहिलं कारण आहे. आता जगाची जर संपूर्ण खोरी पाहिलं आपण, नद्यांची खोरे, तर ती नद्यांची खोरे अतिशय सुपीक आहेत. यामध्ये नाईल आहे, पो नदी आहे, वयांगो नदी आहे, यांगस्य नदी आहे, डॅन्यूब नदी आहे, गंगा नदी आहे, गोदावरी नदी आहे. या सर्व नद्यांच्या खोऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कृषीचा विकास झालेला आढळतो. आणि जगाच्या किंवा एकूण मानवाच्या इतिहासाचा, उत्क्रांतीचा इतिहास जर आपण पाहिला तर तो नद्यांच्या खोऱ्यात झालेला आहे. त्याने पहिल्यांदा त्याच्या लक्षात आलं की पर्वतीय प्रदेश उपयोगाचे नाही, पठारी प्रदेश पण इतके उपयोगाचे नाही, परंतु मैदानामध्ये मात्र आपल्याला पाणी आहे, मृदा आहे, या दोन घटक असले की आपल्याला सहज शेती करता येईल. आणि म्हणून तो नद्यांच्या खोऱ्यामध्ये जाऊन विसावला. मोठमोठी जी शहर आहे ती मोठमोठ्या नद्यांच्या किनारे असलेली आढळतात. उदाहरणार्थ दिल्ली यमुना नदीच्या किनारी आहे,
किंवा कोलकाता हुगली नदीच्या किनारी आहे, नाशिक गोदावरी नदीच्या किनारी आहे, वगैरे वगैरे. हे जे मोठे शहरं आहेत ते सर्व मोठे शहरं नद्यांच्या किनारी असलेले आढळतात. त्याचं कारणच ते आहे की तेथे मानवासाठी अनुकूल परिस्थिती असते आणि हे पाणी आणि जमिनीच्या उपलब्धतेबरोबरच त्याला मजुरांची उपलब्धता होत असते. मानव तिथे राहतो म्हणून मजुरही सहज उपलब्ध होतात. मानवी वस्ती तेथे मोठ्या प्रमाणात आहे म्हणून मजुरही उपलब्ध होत असतात. पाणी आहे त्यामुळे इंडस्ट्री विकसित होत असतात. इंडस्ट्री आहे त्यामुळे वाहतूक करणंही सोपं होत असतं. आणि ज्या प्रक्रिया आहेत, नांगरणी असेल, वखरणी असेल, निंदणी असेल, म्हणजे तण काढण्याची प्रक्रिया असेल, खत शेतापर्यंत नेण्याची प्रक्रिया असेल, उत्पादित केलेला कच्चा माल बाजारपेठेपर्यंत किंवा ग्राहकापर्यंत नेण्याची प्रक्रिया असेल, म्हणजे वाहतुकीची जी प्रक्रिया आहे ती सहज सुलभ होते आणि म्हणून त्या ठिकाणी मैदानी प्रदेशात मोठ्या प्रमाणात विकास झालेला आढळतो. म्हणजे ग्राहकही आहे आणि उत्पादकही आहे. परंतु पर्वतीय प्रदेशात मात्र ही परिस्थिती नसते. उत्पादक असला तरी ग्राहक नसतो आणि म्हणून ती मर्यादा येते. परंतु मैदानात मात्र सगळ्याच गोष्टी सहज सुलभ होतात आणि त्यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात शेती विकसित झालेली आपल्याला आढळते. आलं का मैदानी प्रदेशांचं लक्षात? हॅलो, हा, जायचं पुढच्या भागाकडे? हो सर. चालेल. पुढचा भाग आहे किनारपट्ट्यांचा प्रदेश. आता आपल्याला माहिती आहे की किनारपट्ट्यांचा प्रदेश फक्त तिथेच असेल की जिथे ज्या देशाला सागर किनारा आहे. आता जसं जगातले बरेच देश आहेत की ज्यांना सागर किनारे नाही. उदाहरणार्थ नेपाळ आहे, उरुग्वे आहे, पॅराग्वे आहे, अफगाणिस्तान आहे. यांना सागर किनारेच नाही त्यामुळे ती शेती ते करताच येणार नाही. उदाहरणार्थ मत्स्य शेती आहे. मत्स्य शेती करता येईल का नेपाळला? नाही करता येणार, कारण त्यांना सागर किनाराच नाही. पहिली मर्यादा ही आहे की जर तुम्हाला मत्स्य शेती करायची असेल किंवा सागर किनाऱ्याला गच्ची भात शेती करायची असेल, नारळ शेती, सुपारीची शेती किंवा कोकोची शेती, आंब्याची शेती, फणसाची शेती, जी शेती किंवा जे लागवड, काजू बदामची शेती, जी उत्पादनं किनारपट्टीच्या प्रदेशात घेता येऊ शकतात ते उत्पादनं त्याच देशांना घेता येईल ज्यांना किनारपट्टी आहे. किनारपट्टी शिवाय ती शेती करता येणार नाही, ही पहिली मर्यादा आहे. आणि जरी असली तरी ती किनारपट्टी कशी आहे, वेदर इट इज अ डेंडेटिक, वेदर इट इज अ इरेग्युलर, वेदर इट इज अ रेग्युलर, वेदर इट इज अ having a steep slope, whether it is having a gentle slope, that determines whether there is a possibility of doing the practice of agriculture or not. ऍग्रिकल्चर करताना किंवा शेती करताना ती किनारपट्टी असून चालणार नाही निवड. तर किनारपट्टी कशी आहे, म्हणजे ती दंतूर किनारपट्टी आहे का तर तिथे शेती होईल. ती पर्वतीय आहे का तर तिथे शेती होणार नाही. मैदानी किनारपट्टी लागते तरच त्या ठिकाणी ती शेती होऊ शकते. जसं आपल्या दोन किनारपट्ट्या आहेत, एक पूर्व किनारपट्टी आणि दुसरी आहे पश्चिम किनारपट्टी. पूर्व किनारपट्टीच्या लगत म्हणजे पूर्व किनारपट्टी म्हणजे कोणती बाजू, अरबी समुद्राची बाजू की बंगालच्या उपसागराची बाजू? पूर्व किनारपट्टी म्हणजे कोणती बाजू? अगदी बरोबर. पूर्व किनारपट्टी म्हणजे बंगालच्या उपसागराची बाजू की जिथे अनेक नद्या येऊन मिळतात आणि त्या नद्या येऊन मिळाल्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ आणि त्या गाळामुळे तयार झालेले त्रिभुज प्रदेश येथे मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. याच्या अगदी उलट जर आपण पश्चिम किनारपट्टीचा विचार केला तर तिथे आहे परंतु काही प्रमाणात मर्यादा पण आहेत. उदाहरणार्थ सह्याद्रीचा किनारपट्टी प्रदेश आहे. किनारपट्टीचा भाग सह्याद्रीच्या उंच सकल भागांमुळे तिथे आपल्याला शेती करता येत नाही. परंतु काही जो भाग आहेत की तिथे मैदानी प्रदेश तयार झालेले आहेत किंवा पूरतट तयार झालेले आहेत तिथे मात्र शेती करता येते. अगदी उदाहरणच द्यायचं ठरलं तर आपल्याला अमेरिकेचं देता येऊ शकतं. अमेरिकेला दोन्ही बाजूने किनारपट्टी आहे, पूर्व किनारपट्टी पण आहे आणि पश्चिम किनारपट्टी पण आहे. पश्चिम किनारपट्टीला पॅसिफिक महासागर आहे आणि पूर्व किनारपट्टीला अटलांटिक महासागर आहे. परंतु पॅसिफिक महासागराच्या बाजूने रॉकीज पर्वत असल्यामुळे तेथे शेती करता येत नाही, तर अटलांटिक महासागराच्या बाजूने मैदानी प्रदेश असल्यामुळे तेथे शेती केली जाते. अगदी दुसरं उदाहरण द्यायचं ठरलं तर इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे, थायलंड आहे. या देशांना मात्र मोठ्या प्रमाणात तिथे सपाट भाग असल्यामुळे, किनारपट्टीचा भाग सपाट असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात भात शेती केली जाते प्रामुख्याने आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी
त्याचा फायदा होतो. अशा प्रकारे किनारपट्टी कशी आहे दॅट डिटरमाइन्स. पहिला घटक तर किनारपट्टी आहे का हा ठरवतो. किनारपट्टी असेल तर किनारपट्टी कशा प्रकारची आहे, ती दंतूर असेल तर आपल्याला शेती करता येते. ती जर उंच सकल असेल किंवा तिथे जर तीव्र कडा असेल तर शेती करता येत नाही. अशा प्रकारे ती किनारपट्टी कशा प्रकारची आहे यावरून त्या ठिकाणी शेती होते किंवा होत नाही हे ठरवलं जातं. शिवाय त्या ठिकाणी निव्वळ किनारपट्टी आहे परंतु गाळ नसेल, गाळ नद्यांनी वाहून आणलेलं गाळ डायरेक्ट एकदमच समुद्रामध्ये जाऊन पोहोचत असेल तर मात्र त्या ठिकाणी शेती होत नाही. कारण गाळ किंवा मृदा किंवा सुपीक माती हा पहिला आपल्याला मुख्य किंवा अनुकूल घटक आहे किंवा ज्याद्वारे आपल्याला शेती करता येऊ शकते. त्यानंतर आता शेवटचा पॉइंट कडे आपण वळणार आहोत. शेवटचा पॉइंट आहे बेटे, आयलँड्स. आयलँड आपल्याला माहिती आहेत, आपल्याला खूप सारे आयलँड आहेत. अंदमान, निकोबार, आमिनदीवी, लक्षद्वीप वगैरे. उत्तर बाजू पूर्व बाजूला की जेथे अंदमान आणि निकोबार आहे आणि पश्चिम बाजूला की जेथे लक्षद्वीप आणि मिनिकॉय आहे. तर यापैकी सर्वच बेटांवर शेती केली जाते असं नाही. बेटाचा आकार कसा आहे, बेटाची उंची किती आहे यावर त्या ठिकाणी शेती अवलंबून असते. आता आपण अंदमानचा जर विचार केला तर अंदमानचे एकूण 240 बेट आहेत. आता काही बेट यापैकी असे आहेत की जिथे मानव राहूच शकत नाहीत किंवा तिथे कोणत्याच प्रकारची सुविधा नाही, त्यामुळे तिथे शेती करताच येणार नाही. मानवच नसेल तर शेती होणार कशी, हा पहिला मुद्दा आहे. त्यानंतर जरी मानव असला तरी तिथे तिथून उत्पादित केलेला माल मुख्य बाजारपेठेपर्यंत म्हणजे मुख्य मूळ भूमीपर्यंत भारतापर्यंत पोहोचवणं यासाठी लागणाऱ्या वाहतुकीचा खर्च, त्यासाठी उत्पादनाचा खर्च, हे सगळे घटक विचारात घेतले जातात. जे बेट किनाऱ्यापासून जवळ आहे त्या बेटावर शेती करणं शक्य होतं, परंतु जे बेट किनाऱ्यापासून खूप लांब आहेत त्या ठिकाणी मात्र शेती करणं परवडत नाही. कारण जरी तो माल उत्पादित केला तरी त्याची ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट वाढणार आहे, त्यामुळं त्यातून मिळणारा फायदा मानवाला होऊ शकणार नाही. म्हणून ते प्रदेश शेतीसाठी टाळले जातात किंवा तिथे ती शेती केली जात नाही वगैरे वगैरे. अशा प्रकारे असे खूप सारे प्राकृतिक घटक आहेत की ज्याद्वारे आपल्याला सांगता येऊ शकतं की या ठिकाणी शेती करता येते किंवा या ठिकाणी शेती करता येत नाही. ओके, पहिला घटक आपला संपला, प्राकृतिक घटक. हवामानाचा जो घटक आहे त्याचा विचार आपण उद्या करूया. कळाले का सर्व प्राकृतिक घटक? हो सर. ओके, थांबायचं आपण. चलो, ओके, थँक्यू. आणि उद्या एक सर्वांनी लक्षात घ्या की उद्याच्या वेळेत थोडा बदल झालाय. आमचं कॉलेजचं टायमिंग बदललंय आपलं. उद्या मी बरोबर 8 वाजता लिंक पाठवेल तुम्हाला. चालेल? हो. कुणाला काय अडचण येते रेंज मध्ये, आवाजामध्ये? नाही ना? नाही सर. चलो, ओके, थँक्यू. लेफ्ट व्हा तुम्ही.